जी गोष्ट तुमच्या भाग्यात लिहिलेली आहे ती कुठूनही तुमच्यापर्यंत पोहोचणारच। एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावातून जात होते। तिथून जाताना त्यांना एक गरीब माणूस भीक मागताना दिसला। अर्जुनाने त्याला आपल्या जवळच्या सोन्याच्या मोहरांची थैली दिली आणि परत भीक मागू नकोस असे सांगितले। थैलीभर मोहरांमुळे त्याचे आयुष्य नक्की सावरणार होते। तो आनंदाने घरी निघाला, मात्र एका चोराने ते पाहिले आणि त्याची पाठलाग करत मोहरांची थैली लंपास केली। गरीब माणूस स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला। पोटा पाण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो परत भीक मागू लागला। अर्जुनाने विचारले, काल तर तुला मोठी भिक्षा दिली तरी तू आज परत भीक मागतोयस? त्याने अपिबात सांगितली। अर्जुनाला वाईट वाटले। त्याने आपल्या जवळचे बहुमूल्य मोती त्याला भेट दिला। तो आनंदात मोती घरी घेऊन आला, पण घरात 18 विश्व दारिद्र्य असल्याने तो मोती ठेवावा कुठे असा त्याला प्रश्न पडला। एका मडक्यात त्याने तो मोती ठेवला आणि तो निवांत झोपला। बायको घरी आली। तिने नवऱ्याला अनेक दिवसानंतर एवढा शांत झोपलेला पाहिला। आवाज न करता ती गडगी मडकी घेऊन नदीवर पाणी भरायला गेली। परत येऊन पाहते तर नवरा शोधाशोध करत होता। तिच्या हातातलं ते मडकं पाहून तो म्हणाला, हे तू काय केले? यात मी बहुमूल्य मोती ठेवला होता। आपले नशीबच खराब, जाऊ दे असं म्हणत तो माणूस परत भीक मागायला नेहमीच्या ठिकाणी जात होता। अर्जुनाने त्याला पाहिले आणि त्याला राग आला। तो कृष्णाला म्हणाला, आता तूच काय ते बघ। कृष्णाने त्याला 2 शिक्के दिले। तो काही न बोलता ते घेऊन निघाला। वाटेत त्याला एक कोळी दिसला। त्याच्याकडे एक मासळी जाळ्यात अडकलेली दिसली। तिची चरफड पाहून त्याला दया आली। त्याने कोळ्याला 2 शिक्के दिले आणि ती मासळी विकत घेऊन एका कटोरीत घालून घरी घेऊन आला। पाहतो तर काय, मासळी पाण्यात टाकताच तिने गिळलेला मोती बाहेर टाकला। तो मोती पाहून गरीब माणूस दिसला म्हणत ओरडू लागला। त्याचा झोपडी बाहेरून जाणाऱ्या बुरट्या चोराला वाटले, सोन्याच्या मोहरांची थैली नेताना कोणी आपल्याला पाहिले, आपल्याला कोणी शिक्षा देण्याआधी इथून निसटून जाणे चांगले आहे असे म्हणत त्याने मोहरांची थैली गरीबाला सुपूर्द केली। तो तिथून पळून गेला। गरीबाला आश्चर्याचा धक्का बसला। मोती मिळाला आणि थैली पण। दुसऱ्या दिवशी त्याने आठवणीने जाऊन कृष्णाचे आभार मानले। तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला। त्याने कृष्णाला विचारले, आधी मी त्याला मोहरा दिल्या, मोती दिला, पण त्या गोष्टी त्याला लाभल्या नाहीत, मात्र तू दिलेले 2 शिक्के कसे काय लाभले? कृष्णाने सांगितलं, आधी मिळालेल्या लाभाचा विचार तो स्वतःपुरता करत होता। 2 शिक्के मिळाले तर त्यात त्याने स्वतःचा विचार सोडून दुसऱ्याचा विचार केला। जो दुसऱ्यासाठी झटकतो त्याचा उत्कर्ष होतो। चांगल्या कामाची पेरणी केली तर मोबदलाही चांगलाच मिळतो। म्हणून चांगले कर्म करत राहा, हे मी कर्मयोगात सांगितले आहे। हीच बाब लक्षात ठेवून आपणही सत्कर्माचा कास न सोडता आपले काम करत राहावे असे श्रीकृष्ण सांगतात। तर मित्रांनो, तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर तुम्हीही आपला स्वतःपुरता विचार न करता दुसऱ्याचाही विचार करा, म्हणजे तुम्हालाही त्या भिकाऱ्यासारखे कर्माचे फळ नक्की मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील आहे ते तुम्हाला मिळणारच। धन्यवाद।